स्वामित्व योजनेद्वारे ग्राम सक्षमीकरण होऊन अर्थव्यवस्था बळकट होणार. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज स्वामित्व योजनेच्या 58 लाख लाभार्थ्यांना मालमत्ता पत्राचं आभासी पद्धतीनं वितरण कार्यक्रम देश पातळीवर संपन्न झाला. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मालमत्तांना कायदेशीर मान्यता प्राप्त झाली. यामुळे ग्राम सक्षमीकरण होऊन नागरिकांच्या आर्थिक संधींना चालना मिळून परिणामी अर्थव्यवस्था बळकट होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथील नियोजन सभागृहात आयोजित भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेतून मालमत्ता पत्राचे वितरण कार्यक्रमात जलसंपदा मंत्री श्री महाजन बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांते, नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, उपसंचालक भूमी अभिलेख महेश इंगळे, गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यासह लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. या योजनेचे यश पाहून केंद्र सरकारने 24 एप्रिल 2020 पासून म्हणजेच राष्ट्रीय पंचायत राज दिनापासून ही योजना स्वामित्व योजना म्हणून घोषित केली. ग्रामीण भागात जमिनीच्या नोंदीचा अभाव आहे, ज्यामुळे मालमत्तेचे विवाद, वित्तीय सेवापर्यंत मर्यादित प्रवेश आणि विकासात अडथळा निर्माण होतो. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जमिनीच्या नोंदीच्या आधारे डिजिटलायझेशनच्या माध्यमातून मालमत्तेचे हक्क प्रदान करणं, ग्रामीण भागातील मालमत्तांना कायदेशीर मान्यता सुनिश्चित करून नागरिकांना आर्थिक संधींना चालना देणे हा स्वामित्व योजनेचा मुख्य उद्देश आहे. हे काम म्हणजे भारताला आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने टाकलेलं आणखीन एक महत्त्वाचं पाऊल असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. स्वामित्व योजनेतून प्राप्त मालमत्ता पत्रकाच्या माध्यमातून जमिनीची खरेदी विक्री व्यवहार वादरहित व अधिक पारदर्शक होणार आहेत. यातून सरकारच्या मालकीच्या जमिनीही निश्चित होतील. ज्या भागामध्ये जमिनीचा मालकी हक्क निश्चित होतो त्या भागात अर्थव्यवस्थेला गती मिळतं. नाशिक विभागातील 4590 गावांपैकी 4586 गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. उर्वरित गावांचेही ड्रोन सर्वेक्षण त्वरित पूर्ण करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी सांगितलं. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.